साहेब आपलं देखील स्वागत आहे. आपणही स्टेजवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. खूप छान सुरुवात कळंबोली संघाची साहिल लोंगलेच्या विरोधात. शॉट भारी आहे, गॅप मोठा आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, पार झालाय चेंडू. पहिला चौकार ज्या अनुमान कळंबोली संघाचा. बाउंड्रीजला सुरुवात केली, परफेक्ट बॅट वरती चेंडू घेतला आणि गॅप मोठा होता, पॉवर प्ले आणि त्याचा फायदा घेत पूर्णपणे साहिलचा चेंडू फुल टॉस आला बॅटवरती आणि स्क्वेअर लेग पंचांच्या वरून दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून पहिला चौकार. ज्या टीमचा स्कोर पोहोचलाय या बाउंड्रीने. टोटल 4 बॉल संपलेत आणि धावा आहेत त्या 7. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय, आसमानी टोला आणि साइड स्क्रीन वरती धडकलाय हा षटकार. आज मात्र कालच्या दिवसभरामध्ये बॉलरचं वर्चस्व राहिलं, पण आज फलंदाजांनी सुरुवातीलाच मात्र गोलंदाजांची धुलाई करत असताना टोटल स्कोर झाला 5 बॉलमध्ये 13. आणखीन एक षटकार जर दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून आला तर स्पर्धेचे आयोजक विद्यमान सदस्य गणेश मोडक दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल दशरथ देशमुख यांच्यासाठी. फुल टॉस, पॉवरफुल शॉट आणि बॅक टू बॅक सिक्सर. पॉवर पॅक बॅटिंग झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 19 धावसंख्येने विदाउट लॉस आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दशरथ देशमुख यांच्या बॅक टू बॅक 2 सिक्सर साठी गणेश दादा मोडक यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल. खतरनाक बॅटिंग दशरथ देशमुख यांची. दोन्ही टीम साठी एक एक DRS असेल. व्हाईट बॉल आणि बिमर चेंडू साठी तुम्हाला एक एक DRS असेल. पण जर का तुम्ही DRS गमावला तर तुम्हाला पुन्हा DRS घेता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळी कधी कधी जर कॅमेऱ्यामध्ये एखादी गोष्ट कॅप्चर झाली नाही तर मात्र मग ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांचा जो काही डिसिजन असेल तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. त्याचबरोबर बाजूला दोन झाड आहेत, जांभळीचं आणि आंब्याचं झाड. त्यावरती फांदी जर चेंडू स्पर्श जरी झाला, सामना कुठलाही असो, मोमेंट काहीही असो, फांदीला स्पर्श जरी झाला तरी तो षटकार असेल उंचावरून आलेल्या चेंडूला, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर बाउंड्री लाईनचा जो भगवा पट्टा आहे त्या पट्ट्याला चौकार असेल, कारण पुढे जी लाईन आहे ती बाउंड्रीची लाईन नाही आहे, याची आपण नोंद घ्या. खूप छान बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये झाली. आज फलंदाजांचं वर्चस्व जाणवेल असं चित्र आज पहिल्याच ओव्हरमध्ये दिसलं. 19 धावा, एकही विकेट नाही आहे पॉवर प्लेमध्ये. कारण मागच्या 15 मॅचेसमध्ये एकच मॅच अशी होती जिथे 18 धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या. अदरवाईज पॉवर प्लेमध्ये इतक्या धावा मागच्या 15 मॅचेसमध्ये झाल्या नाहीत. आणि आज ज्या अनुमान कळंबोली संघाने विदाउट लॉस 19. फुल टॉस, स्क्वेअर लेग मधून फटका संतोष गारेचा डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल. अक्षय भगत बॉलिंग मार्क वरती सज्ज आहेत आणि एक सिंगल रन पहिल्या बॉल वरती आली. अंपायरच्या भूमिकेत गौतम धुळे आणि त्याचबरोबर गणेश रसाळ सर धोत्रेवरून. खूप छान अंपायरिंग. गौतम धुळे मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी 3 मॅन ऑफ द मॅच लगातार या स्पर्धेमध्ये मिळवल्यात. आणि अक्षय भगतची बॉलिंग समोर दशरथ देशमुख. बॅटल चांगलं रंगेल. शॉट फुल टॉस आहे, हवेत आहे, कॅच होईल का? भरपूर वेगाने धावलाय. एका टप्प्याने चेंडू दुसरा खेळाडू कव्हर अप करेल. मयूर तोपर्यंत सिंगल. बरोबर बॅट वरती होता पण तेवढी ताकद लागली नाही आणि एक सिंगल रन ने धावसंख्या 21. विकेट एकही नाहीये. सेफ हँड खेळतायत. पार्टनरशिप जबरदस्त आहे. पूर्णपणे सेट झालेत. बॉलवरती नजर आहे. ये चेंडू देखील बॅटवरती येत आहेत. म्हणजे एकंदरीत गोष्टी फलंदाजाच्या बाजूने घडतायत. त्यामुळे क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर बॉलर यांची आता कसरत लागणार. फलंदाज बाद. पहिली विकेट अक्षय भगतच्या खात्यात. संतोष इथून बाद. 21 आणि फर्स्ट विकेट इथून आउट. डिझायर.
स्कोर कार्ड वरती धावा संख्या 21 आणि पहिली विकेट आली आहे ती हनुमान कळंबोली संघाची. हेमंत तामाने, डीजे मास्टर आपण कुठे असाल तर स्टेज कडे या. न्यू बॅटर ऑन क्रीज ऋषी, समोर अक्षय भगत ऑलराऊंडर प्लेयर या टीमचा. खाली राहिला थोडा चेंडू, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऋषीचा. 21 धावा 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. भारतीय संघाने लगातार 20 टॉस हारले होते. काल के.एल. राहुलने उजव्या हाताने नाही तर डाव्या हाताने कॉइन उडवला आणि 21वा टॉस भारताने जिंकला आणि काल सिरीज डिसायडर सामना देखील जिंकून साऊथ आफ्रिकेला सिरीज देखील पराभूत केली आणि आज 21 वरती हनुमान कळंबोली. ऋषीच्या बॅटमधून समोर स्वतः बॉलर देखील पुढे सरसावलेत. एक सिंगल वरती थांबावं लागेल. 5 चेंडू संपलेत अक्षय भगतचे. 22 ऑन बोर्ड्स. साहिलने 19 धावा दिल्या होत्या पण अक्षय भगत आला आणि त्याने फक्त 3 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात आणि सलामीच्या जोडीला देखील पहिला झटका देण्यामध्ये यशस्वी ठरला. लास्ट बॉल आहे, 2 ओव्हर इथे समाप्तीकडे आहेत. अक्षय भगत टू दशरथ देशमुख, 1 टू गो. बॅट ब्रश विकेट किपरच्या हातात चेंडू पोहोचला आणि 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा आणि 1 विकेट हनुमान कळंबोली संघ. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, असं वाटलं की आज धावांचा जो 40चा आकडा आहे तो सहज पार होईल, पण आता दुसऱ्या ओव्हरमध्ये 3च आल्यात, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 22 आहेत आणि आता पुन्हा एकदा कोणता बॉलर मार्गस्थ करायचा याचा विचार करत असतील केदार भगत आणि अक्षय भगत. कारण पहिल्या साहिलवरती 19 आल्यात, अक्षयने कमबॅक करून दिलं 22 आणि आता तिसरा बॉलर. आणि फलंदाजांना माहिती आहे की एखादा चांगला बॉलर आला सेफ हँड खेळले तर एखादा बॉलर पुन्हा आपल्या ताफ्यात येईल ज्यावरती आपल्याला धावा करता येतील. आणि 2 एंडकडून मॅचेस आपण खेळतोय, म्हणजे एका एंडकडून धावा आल्या, दुसऱ्या एंडकडून कमी आल्या, आता पुन्हा तो एंड आलाय, म्हणजे पुन्हा धावा खोऱ्याने ओढता येतील. पण बॉलरची बॉलिंग कशी असेल यावरती फलंदाजांची देखील नजर असेल. रन्स होतात जर का फलंदाजांनी व्यवस्थितपणे चेंडूवरती नजर ठेवली तर धावा होऊ शकतात. आज खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. षटकार चौकार त्यांची आतिषबाजी आज बघायला मिळेल. सर्व टीम चांगल्या आहेत आणि त्यांचा खेळही तेवढाच. ट्रॉफी जिंकणारे सर्व संघ आहेत आज जे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पहिल्याच मॅच मध्ये कळंबोली आणि चिंचवली मोठी मॅच आहे आणि 2 ओव्हरमध्ये 22 आहेत. ऋषी स्ट्राईक वरती आहे, गोलंदाजी मार्कवर येतो चिंचवली टीम कडून मयूर. पहिलाच बॉल शरीरावरती आहे, एका रनचा कॉल आहे, मिसफील्ड झाली. या दरम्यान धाव इथून कंप्लीट. मिसफील्ड झाली, सिंगल थांबवायला हवी होती, स्ट्राईक थांबली असती. कॅप्टन मयूरने चेंडू हातात घेतलाय आणि एक सिंगलने धावा संख्या 23. जांभळीचा माल मैदानावरती फलंदाजांना खरं तर ग्राउंड शॉट खेळून धावा भरपूर करता येतात. पाहिजे तेवढे षटकार या स्पर्धेमध्ये आलेले नाहीयेत. ऑन साइडला लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल नाही, चेंडू वेस्ट जाऊ द्यायचा नाही, डॉट बॉल कमी ठेवायचे आणि गोलंदाजाला सातत्याने धावा करत एखाद दुसरा फटका जरूर ओव्हर मध्ये आला तर स्कोर इथून पुढे जाईल. शॉट ऋषीच्या बॅट मधून ऑन साइडला, करारा जवाब गोलंदाजाला आणि ठोकलाय सिक्सर. धावा मिळती 6, सिक्सरने टोटल पोचली 30. हर्षित 11 कान्होर या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. शॉट भारी आहे ऋषीच्या बॅट मधून, लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू, बॅक टू बॅक सिक्सर. इट्स टाइम टू फायर. आणि या ही ओव्हर मध्ये या एंड कडून मात्र कर्णधार मयूर वरती देखील अटॅक केलाय ऋषीने.
कोणीही 3 लगातार षटकार या स्पर्धेमध्ये 15 मॅचेस मध्ये लगावलेले नाहीयेत. गोलंदाज तयार मयूर आणि ऋषीच्या बॅट मधून अटॅक लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलग तिसरा षटकार. 3 इन अ रो षटकारांची हॅट. सुकन्याने अर्थात दुर्वा गणेश मोडक हिच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी. खतरनाक बॅटिंग. 3 लगातार. चौथ्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू आणि तिसऱ्या षटकाचा खेळ. आपण मयूर या गोलंदाजाची ओव्हर समाप्त झाले आणि 42 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20, अशा टोटल 42 धावा. आणि दुर्वा गणेश मोडक हिच्याकडून या षटकार हॅट्रिकसाठी टोटल 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज. ऋषीला आणि दशरथ देशमुख यांनी 2 लगातार षटकार मारले होते. त्या 2 षटकारासाठी गणेशदादा मोडक यांच्याकडून 500 रुपये दशरथ देशमुख यांना. 42 धावा 42. बॉईज टीमचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर काल भैरव मालेगाव संघ देखील उपस्थित झालाय, त्याही संघाचं सहर्ष स्वागत. अमोल भोईर, राज भोईर आणि त्यांच्या टीमचं हार्दिक स्वागत. आणि आदित्य आता चौथ्या ओव्हरमध्ये आलाय. किशोर भोईर सर आपण आला असाल तर आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेजवरती यावं. गणेश दादा आपल्याला निमंत्रित करतात. खरं तर आता पुन्हा एकदा 3 ओव्हरमध्ये आपण खेळ पाहिला. ज्या एंड कडून धावा येत होत्या दोनही ओव्हरमध्ये बरसले फलंदाज. आता आदित्य आलाय. चौथी शेवटची ओव्हर पहिल्या सत्राची. फर्स्ट बॉल दशरथ देशमुख यांचा फटका आणि पॉइंट कडे. असं वाटलं की चेंडू हातात येईल. एक सिंगल. 43 धावा या स्पर्धेची आतापर्यंतची हायेस्ट टोटल. ज्या म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 40चा आकडा पार होत नव्हता आणि आज 43 धावा ऑन बोर्ड आहेत. म्हणजे खतरनाक बॅटिंग. ऋषी ऑन स्ट्राईक आहे समोर. आदित्य लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर आहे आणि या एंड कडून देखील मी षटकार मारेल हे दाखवलंय ऋषीने. ठोकलाय चौथा षटकार ऋषीच्या बॅट मधून. आदित्यवरती देखील प्रहार. आता मात्र स्कोर पोहोचलाय टोटल 49. 3 ओव्हर